आणि रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोल्हापूर सहर्ष सादर करीत आहोत महान काल्पनिक बाल दशावतारे नाट्यपुष्प राजक्रांती राजक्रांती राजक्रांती। यात भाग घेणारे कलाकार आणि कलावंत युवराज अनिश हिरबा देसाई, युवराज अनिश हिरबा देसाई, मेघपाल अर्जुन गणपत सुतार, मेघपाल अर्जुन गणपत सुतार, राजा नानू संजय देसाई, राजा नानू संजय देसाई, महाराणी कस्तुरी उमेश देसाई, महाराणी कस्तुरी उमेश देसाई, देवदास शिवम जनार्दन पाटील, देवदास शिवम जनार्दन पाटील, प्रभावती आराध्या देसाई, प्रभावती आराध्या देसाई, विक्रांत तनिष मुंगे, विक्रांत तनिष मुंगे, शार्दूल मंत्र अरुण पवार, शार्दूल मंत्र अरुण पवार। या नाट्यपुष्पासाठी संगीत साथ देण्यासाठी हार्मोनियम श्री सावळ शिरवल, तालरक्षक निलेश कदम कुंभरल, झांजवादक अर्जुन नांगरे तळकट, रंगभूषा आणि वेशभूषा अभिमन्यू बांदेकर शिरवल, रंगमंच व्यवस्था महादेव सावंत कुंभरल, व्यवस्थापक संपूर्ण ग्रामस्थ पालक आजी माजी विद्यार्थी कोल्हापूर। सहर्ष सादर करीत आहोत महान काल्पनिक बाल दशावतार नाट्यपुष्प राजक्रांती राजक्रांती राजक्रांती। धन्यवाद। हल हल सादर करीतो कलागज मुखाम, सादर करीतो कलागज मुखाम, रिद्धी सिद्धिया वराम, शुभारंभियाम शुभारंभियाम, तुझो तुझला वंदन हे गणवरा।
तुझे रात हार वाहीन माळ कौतुकाची सकल कलाने रूपमणी हे ओढ अंतरीची मस्तकावरी तुझ्या शोभतो मस्तकावरी तुझ्या शोभतो दस्वंतीचा चुरा तुझा वंदन हे गणवरा तुझा तो तुझला वंदन हे गणवरा गजानन महाराज दास चरणीची होतो. वत्सा सूत्रधारा मी कैलास पर्वती माझ्या मातेच्या मृदू मांडीवर बसून पिता तुमचा तांडव नृत्य पाहत असता तुझी दीनवाणी हाय गती आणि या रंगमंचावर प्रगट झालो. सांग रे वत्सा असं कोणतं संकट तुझ्या माती आलं? विघ्ने बहु येती यास्तव कारणे तुझिला तुझला यास्तव कारणे तुझिला तुझला वर द्यावा गणपती वत्सा सूत्रधारा चिंता करू नकोस. माझ्या हाती असणाऱ्या पाषाणकुशाच्या युगे करून तुझ्या नाटकात येणाऱ्या विघ्नांचं मी निरसन करेन. अन्य तुझी काय इच्छा? अज्ञही बाले वदती कैसी अज्ञही बाले अज्ञही बाले अज्ञही बाले वदती कैसी चिंता मद भारी यास्त वरदे सांभाळी तू यास्त वरदे सांभाळी तुझ पायी हे माझ्या प्रिय भक्ता चिंता करू नको. तुझ्या नाटकात ऐकणारे विज्ञान मतिमंद बालके सुज्ञ हो देव गुरु बृहस्पतींना आसन करतील. गणगंधावर गायन करतील. अष्टनंबरपणे नृत्यही करतील. एवढंच कशाला साक्षात माता सरस्वती त्यांच्या जीवा वास कशी कधी असा माझा मंगल आशीर्वाद मंगलमय आशीर्वाद. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाय मुरवी मुरवी प्रेम कृपा दयाई सुख हरता दुःख हरता वार्ता विघ्नाची मुरवी प्रेम कृपा दयाई. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना रत्नाखचित फळा तुझ गौरी कुमारा चंदनाची रामात वाट पाहि संकटी जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना सुभद्रा सुभद्रा वरदा विनाची पायाची सुभद्रा सुभद्रा वरदा विनाची लंबोदर पीतांबर परिवर वंदना करहळ कुंड वक्रतुंडाची दास रामाता वाटवाही सुना संकटी पावारी निवाणी रक्षावी सुवरवत जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना स्वर्गा दुःखता वार्ता विनाची दयाची स्वर्गा दुःखता वार्ता विनाची वत्सा तुझं सदैव कल्याण असो सदैव कल्याण असो सदैव शिव सुता
भजावे भजावे स्वप्नात तांदण्याची नवी पौर्णिमा दिसावी होऊनी राधाता माझी प्रिया हसावी माझी प्रिया हसावी स्वप्नात तांदण्याची स्वप्नात तांदण्याची स्वप्नात तांदण्याची पौर्णिमा दिसावी माझी प्रिया हसावी माझी प्रिया हसावी माझी प्रिया हसावी उदपुदली आन फुले उदपुदली आन फुले गुपित राधिके तुला कळेला उदपुदली पान फुले गुपित राधिके तुला कळेला अवचित धागा कसा जुळेला अवचित धागा कसा जुळेला माझी प्रिया हसावी माझी प्रिया हसावी माझी प्रिया हसावी सत्यमेव जयते. सत्याचा जय आणि असत्याचा पराजय हा तर नेहमी ठरलेला नसतो. या सत्याच्या जोरावर माझा बंधूने हे समोर दिसणारे राज निर्माण केले आणि गोर गरीब प्रजाजनांना योग्य तो न्याय देण्याचे कर्तव्य करत आहे. सर्व प्रजाजन या राज्यात सुखी समाधानाने राहत आहे. एवढेच नव्हे तर सर्वांच्या मुखावाटे आता विश्वजिताचा जय जयकार असो असे पोरगार बाहेर पडत आहे. त्याचप्रमाणे मी या राष्ट्रावर जपान प्रयत्न करतो. आता भरपूरच वेळ होऊन गेली. आता राष्ट्रवेशीवर फेर फटका मारण्यासाठी जाऊ. कुणाचा तरी पावलाचा आवाज येतो. कुणाचा तरी पावलाचा आवाज येतो. पाहूया कोण आहे ते. विचार आणि अविचार एक सारखा विचार करतो आहे. माझ्या नंदनाने देवदासात राजकर्त्यांनी तर सेनापती बनले, पण मी या राज्यात रंगराज करतोय. याचा मला बदले घ्यायलाच हवा. होय, असंच करायला हवं. कोण युवराज, कोण वेदपाल असं एकाही खेळण्याचे कारण कोणते? आपण या राष्ट्राला फारसदार आहात. पण आपल्या बंधूने म्हणजे राजकर्त्यांनी स्वतःचं लग्न केलं व त्यांना कुत्रा लग्नाचा गाभी झाला. तरी आपले अजून ते तुमच्या लग्नाचा विचार करत नाहीत. याचा तुम्ही विचार केला? मुखातले शब्द मुखात ठेव. या समोर काय बोलतोय याचा विचार कर. अरे तू तर या राष्ट्राचा सेनापती आहे आणि या राष्ट्राचा राजाशी म्हणजे माझा बंधू समोर असं वाईट काय बोलशील तर याद राख. तुझ्या जागी जर दुसरी व्यक्ती असती तर त्याची जी बेफास असती. मी तुमच्या हिराने जमतोय. त्यांनी तुमच्या लग्नात का केलं नसेल? त्याचं एकच कारण, जर तुमचं लग्न झालं तर तुम्हाला होणारा मुलगा हा राज्याचा उपासदार होणार. म्हणून त्यांनी तुमचं लग्न केलं नाही. असे वेळ गेलेली नाही. विचार करून बोलत जा. मी नेहमी विचार करूनच बोलतो आणि बोललेले शब्द आणि टाकलेले भाव हे विसर्जन करतो. एकपाल एवढी जर का सांगू शकत नसतील तर माझा राहिला नाही. मला कसला
तू म्हणतोस ते सत्य आहे, यासाठी मला तुझी साथ हवी आहे. एवढाच ना मित्रा, मग हात घालून तुझ्या प्रत्येक कामात तुझा मित्र मेघपाल तुला सर्वस्व अर्पण करीत आहे. मग सांग मेघपाल, मी काय करू? आता राजदरबारापर्यंत जा आणि राजकर्त्यांकडे म्हणजे तुझ्या बंधूकडे तुझा अर्धा हिस्सा राजभर मग झालो. आता राजदरबारापर्यंत आलो. मी रचलेल्या कारस्थानाला आता पुढे झुकत होतीये. पाहूया पुढे काय होतंय. जीवित वाटी जेथे प्रचिती तेथे या राजकर्त्याचे कळत होती. हा राजकर्ता राजा विश्वजित गोरगरिबांच्या हितासाठी आपला जीव पणाला लावतो आहे. एवढेच नव्हे, ज्या दिवसापासून माझे पिताजी यलोक सोडून परलोकी गेले तो दिवस आठवला की माझ्या अंगात अग्निज्वाला पेटतात. त्या दिवशी मला या राजगादीवर बसवण्यात आले. ज्या दिवशी मला या राजगादीवर बसवण्यात आले त्या दिवशी माझी पालखी रस्त्यावरून जात होती. रस्त्याच्या कडेकडेने स्वसंत स्त्रिया हाती पंचारत घेऊन उभ्या होत्या. प्रत्येकाच्या मुखातून राजा विश्वजित यांचा विजय असो असा जयघोष चालला होता. त्या दिवसापासून त्या रस्त्यावर सुरेख पार पाडतो आहे आणि माझे प्रत्येक प्रजाजन सुखामध्ये नांदत आहे आणि तो प्रभू तर त्यांना सुखामध्ये ठेवत आहे. ओ प्रभू शांती दे आम्हा. ओ प्रभू शांती दे आम्हा. शांती दे आम्हा. देवा फुलविरगाला, देवा
वेशीचा त्याग करून राजदरबारापर्यंत आलो. प्रथम दादाचा आशीर्वाद घ्यावा. कोण दादा? आपल्या पाठीला पाठ मारून आलेला आपला बंधू युवराज आपल्या चरणी विघ्न होता. विजयी भव असा आशीर्वाद आहे माझा. होय ना दादा? मग माझी एक इच्छा आहे. अशी कोणती इच्छा? दादा क्षमा असावी, मी लहान पोटी मोठा आवाज घेतोय, पण दादा हे राज तुमच्या एकट्याच्या मालकीचे नाहीये, माझाही अर्धा हिस्सा आहे. तुला नेमकं म्हणायचं आहे तरी काय? दादा मला अर्धराज्य हवं आहे. थांब युवराज, कुणासमोर काय बोलतेस त्याचा विचार कर. दादा मी पूर्ण विचार केलाय आणि एवढे जर का सांगू तुम्ही राज देत नसाल तर मरणाला उठाल. जर असं असेल तर होऊन जाऊ दे तुझ्या माझ्यावाला तुलना. ज्याचा अभिमान झाला तो चिलया गेला. ज्याचा अभिमान झाला तो चिलया गेला. अहंकार झाला तू वाया गेला. अहंकार झाला तू वाया गेला. ज्याचा अभिमान झाला तो चिलया गेला. ज्याचा अभिमान झाला तो चिलया गेला. अहंकार झाला वाया गेला. अहंकार झाला. फूल म्हणे मीही श्रेष्ठ रूप आहे माझे छान. फूल म्हणे मीही श्रेष्ठ रूप आहे माझे छान. सूर्यास्त होता होई खाली त्याची मान. सूर्यास्त होता होई खाली त्याची मान. अहंकार झाला वाया गेला. अहंकार झाला. रडाचा आसरे संत मागे घेतलेस काय? युवराज मी तुला विचार करण्यासाठी 8 दिवसांची मुदत देतोय. मग दादा निघालो. आज तुझ्या आता राजदरबाराला द्या पुरून. राजदरबाराला आज लढाई नमस्कार. आपल्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत आपले निरीक्षण केले प्रबळ चिंतित दिसतात. मेघपाल, युवराजने माझ्याकडे अर्ध्या राज्याची मागणी केली. मी त्याला 8 दिवसांची मुदत दिली. तुम्ही जरा त्याला समजवाल का? होय राजकर्ते, पण आपल्याला वन फिरायला जायचे होते ते काय? माझी काही डबे ठीक नाही. तरी आपण परवा वन फिरायला जाऊया. मग निघालो. आपल्यालाही विश्रांती घ्यायची गरज आहे.
तू. माझे पती राष्ट्रविश्वर गेले. त्यांचा अद्याप पत्ता नाही. ते राहिले तरी कुठे? प्रभावती, प्रभावती, आता त्या माळाचा जप करून आपल्याला लाट दरबारापर्यंत जायचं आहे. पण असं झालंय तरी काय? प्रभावती, राज्यात राजक्रांती निर्माण झाली आहे. युवराज व मेघपाल यांनी कपटकारस्थान रचून राजकर्त्यांचा खून केला आहे. काय राजकर्त्यांचा खून? होय प्रभावती, आपल्याला न्याय देण्यासाठी तिथे जायलाच हवं. मग चला स्वामी. उतार सेविते संसार मांडिते राजकर्ते राज्यात न्याय देण्यासाठी गेले. ते अद्याप राहिले तरी कुठे? महाराणी, 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 काय कदम करावं? कोणत्या तोंडाने सांगावं? पण असं झाले तरी काय? भाऊजी, लवकर सांगा, काय झालं? बहिणी, देवदासाने दादाचा खून केला. काय? स्वामी, होय महाराणी. महाराणी, राजकर्त्यांचा खून झाला आहे. मी खून करायचा करून वर खून झाला म्हणून सांगतोय. महाराणी, काय राजकर्त्यांचा खून मी केला? होय, तूच केलाय. महाराणी, खोटं बोलू नका. म्हणजे हा खून तू केला नाहीस? महाराणी, चोराने जर चोरी कबूल केली असती तर न्यायाचे दरबार भरलेच नसते. चोराला हे शासन झालेच पाहिजे. काय स्वामींनी खून केला? हे साफ खोटं आहे. प्रभावती, आंधळ दळतं आणि कुत्रा पीठ खातंय ग. तर कुंपणात शेत खाऊ लागलं तर कुंपण हवं कशाला? महाराणी, मला दिलेली शिक्षा भोगायला मी तयार आहे. याच वेळी सेनापती पदाचे वस्त्र अलंकार उतर आणि या राष्ट्रातून हद्दपार हो. चालेल मला. एक धागा सुखागा हरधारी हे वस्त्रमान तुझी आई
त्या झाडामध्ये आज माझ्या गोप काम येत नाही आज माझ्या पारसा गोप काम येत नाही लिंबून जन्म झोपला बाई लिंबूच्या झाडामागे जन्म झोपला बाई लिंबून गाय झोपली मोठात घरट्यात ताई घरट्यात परसात झोपला ताई मीच पापण्या मुलाच्या हाती तुला गाय मीच पापण्या आज माझ्या पाडसाला रूप काम येत नाही आज माझ्या पाडसाला रूप काम येत नाही लिंबूच्या झाडामागे आता आपण थोडी विश्रांती घ्यावी. शांत झोपले किमन पाकरा गाते अंगाई तुझी आई शांत झोपले महाराणी उठ, महाराणी उठ. महाराणी समोर दिसणाऱ्या खिडकीकडे बघ. कोण आहेस तू? लवकर सांग. महाराणी मला ओळखलं नाही. अगं मी तुझा पती. हे कसं शक्य आहे? माझ्या पतीचा तर केव्हाच खून झाला. कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. मी तुझ्या पतीचा आत्मा बोलतोय. स्वामी, आपल्या आत्म्याला शांतता लाभली नाही का? कशी शांतता लाभणार? जो गुन्हा यमराज व मेघपाल यांनी केला त्याचे प्रायश्चित्त देवदासाला का? म्हणजे काय म्हणायचे आपल्याला स्वामी? अगं मला खून देवदासने नाही केला पण तो युवराज व मेघपाल यांनी केला. म्हणजे काय म्हणायचे आपल्याला स्वामी? काय स्वामी, हे आपण सांगताय. आता मी काय करू? यासाठी माझ्या आत्म्याला शांतता लाभावी म्हणून तू देवदासाला पुन्हा राष्ट्रामध्ये
कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज येतोय. पाहूया कोण आलंय ते. देवदासाच्या शोधात साऱ्या अरण्यात फिरून सुद्धा मी इथपर्यंत आले, पण देवदास अद्याप भेटला नाही. तो देवदास भेटला नाही म्हणून मी मागं फिरणार नाही, तर तोपर्यंत मी चालतच राहणार. कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज येतोय. पाहूया कोण आलं ते. कोण महाराणी? कोण देवदास? मला क्षमा कर. नाही महाराणी, तुमचे मस्तक माझ्या चरणी नाही, तर माझे मस्तक तुमच्या चरणी आहे. देवदास, माझं खरोखरच चुकलं. तुझा काडी मात्र अपराध नसताना मी तुला युवराज व मेघपाल यांच्या सांगण्यावरून या राष्ट्रातून हद्दपार केले, पण त्यावेळी तुझ्यातली मी माणुसकी ओळखू शकले नाही. महाराणी, झालेल्या गोष्टीचा विचार केला तर त्या तुमच्या चुकल्या आहे, पण तुमची चूक तुम्हाला कळालेली आहे, याचाच खरे सामर्थ्य. देवदास, काल रात्री महाराजांचा आत्मा माझ्या महालापर्यंत आला आणि मला म्हणाला, माझा खून देवदासांनी केला नसून तो युवराज व मेघपाल यांनी केला. आणि ते म्हणाले, जोपर्यंत तू देवदासाला या राष्ट्रात घेऊन येत नाही तोपर्यंत माझा आत्मा गुणमळत राहील. मग महाराजांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी मी या अरण्यात राहणार. मग चालेल देवदास, हो पुढे. आपल्या म्हणण्याप्रमाणे महाराणीची देवदासाचा अपराध नसतानाही त्याला राज्यातून हद्दपार केले, पण मेघपाल अद्याप राहिला तरी कुठे, येईलच थोड्या वेळात. राजकारणाच्या नरकून झाल्यात सोबत सरजनक पदवी मिळाले, पण एका गोष्टी खंड वाटते. आपल्या राज्याच्या अरण्यात एक घोर येणार जाणारा प्रत्येक माझा लुटतोय. ही गोष्ट युवराजांना सांगणे गरजेचे आहे. कोण युवराज? कोण मेघपाल? आमच्या राज्यात कसं काय चाललं आहे? सर्व काही ठीक चाललंय. राजा युवराजाचा विजय असो असे मुखद्वार बाहेर पडले आहे, पण एका गोष्टीची खंत वाटते ती आपल्या राज्याच्या अरण्यात एक घोर येणार जाणारा प्रत्येक माझा लुटतोय. यासाठी आपण एक पैशाचा विडे लावूया. जो कुणी त्या तेवढ्या घोराला पकडून देईल त्याला राजकडून नक्की देण्यात येईल. होय मेघपाल, मग आताच्या आता जा आणि राजा जवळची भेटवा. मग निघालो. आपणही लावूया. राजमात्यांचा मुलगा तेव्हाचा केव्हा मोठा झालाय. आता तो अल्लड वयात जगाचा चित्रपट करण्यासाठी तुझ्या जीवात फिरत आहे, पण तो अजून राहिला तरी कुठे? बाबा हो बाबा, बाबा हो, तू इकडे आहात. आज मला उशीर आहे, पण वाटेत मी एक गोष्ट बघितली. एक माणूस तोंडी पेटत होता, हाताने बॉम्ब मारत होता आणि तोंडाने वाजवत होता. काय झालंय तू? अशा उलट का सांगतोस? कदाचित तो हाताने वाजवत असेल, पण तोंडाने बॉम्ब मारत असेल. आणि बाबा तो म्हणत होता की
बेताल तर त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडेल यात काही शंकाच नाही. पण कुणीतरी विडा उचलण्यासाठी येण्याचा आवाज येत आहे. पाहूया कोण आहे ते. बेताल बाहेरून आवाज येत आहे. तू जरा पाहून ये. कोण आपण येण्याचे कारण? तुम्ही भेटायला जवळ द्या. ऐकून आम्ही इथपर्यंत आलो. तुम्ही एक वेळ म्हणून सुट्टी द्यावी. जरा वेळ थांबा. युवराज काय आपली जवळची ऐकून नाही सांगता आली. मग त्यांना तू त्याची नावे विचार. आपली नावे काय? मी सुजय आणि हा विजय. आम्हाला फक्त तुम्ही शस्त्र द्या. मग आम्ही त्या आताच्या आता त्या घराला तुमच्या सगळं झाल्यावर करतो. थांबा. युवराज त्या दोघे जण शस्त्र मागताय. मग त्याचा दोन शस्त्र दे. ठीक आहे मग ते. नमस्कार करतो. आपला आशीर्वाद असू द्या. युवराज म्हणे दोघांबद्दल आठवण घे. हे सुजय आणि विजय नसून बलदेव कुणीतरी आहे. यांच्या पाठोपाठ गेलेले बरे. होय बेकपाल. आपण जाऊया. युवराज व मेघपाल यांनी माझ्या शोधाचा पैशाचा विडा लावलाय की जो कोणी मला पकडून देईल त्याला अंतिराचं बक्षीस म्हणून मिळेल. पाहूया कोण येते ते. मार्गाने मार्गक्रमण करतोय. पण अजूनपर्यंत कोणी या मार्गाने मला दिसलेलं नाही. कुणाच्या तरी पावलांचा आवाज येतोय. पाहूया कोण आला ते. बाबांचा रांगण्यावरून मी या मार्गाने आलो खरा. पण त्या जवळच्या खऱ्या पुस्तक कुठे लागतच नाही. याच मार्गाने पुढे जावं. कुणाच्या तरी बोलण्याचा आवाज येतोय. पाहूया कोण आले ते. ए, तू कोण आहेस? या अरण्यात वाहणारा दरोडेखोर मी. म्हणजे याचा अर्थ कमी पुढे लग्न वाटतला तो तूच आहेस. पण तुला स्वभावाने वाटत नाही की तू दरोडेखोर आहेस. जर का तू माझ्या शोधात आला असशील, तर एक विनंती करतो. आला पाठीमागे फिर. हे बघ दरोडेखोर, एकदा सांगितलं ते सत्य आणि सत्यच राहणार. हे बघ, जर का तू एवढंही सांगून जर ऐकत नसशील, तर वळ तळावर. स्वीकार तुझा हार. मग नासुराची घेऊन जाऊ दे. उच्च नीच काही येणे भगवंता. उच्च नीच काही येणे भगवंता. निस्ती भाव भक्ती दे कोणी. दे कोणी.
ऐकू शकलं नाही का? आम्ही दोघांनी वेश बदलला. मग आपण सर्वांनी जाऊन त्यांनी केलेल्या महाराजांचा खुनाचा बदला घेऊया. चला मग. शेवटी तुम्ही आमचं नाव आमच्यावर पळतलात. आता तुमचं आयुष्य संपत आलेले आहे. तुमचे वरण तुमच्या डोळ्यासमोर उभे आहे. यमराज पण तुमची वाट पाहत आहे. मग पाहूया कुणाचे बरं हात येत ते. मग ज्या वेळी तुमच्या भेटाची पायघडी घालेल त्याच वेळी नाव सांगेल देवदास कळत. मग नाव नाही कोण लावले? वैरी तू मातवा वैरी तू वैरी तू टाळी वाजवावी घोटी उभारावी टाळी वाजवावी घोटी उभारावी वाटती चलावी पंढरीची वाटती चलावी वाटती चलावी पंढरी टाळी वाजवावी
आणि